शिरपूर तालुक्यातील आंबेरोहणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या DRI मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्रादेशिक युनिट्सच्या सहकार्याने सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील 9.49 एकरावरील बेकायदेशीर गांजाची शेती नष्ट केली। ही शेती शोधण्यासाठी काही दिवसापासून DRI पथकातील काही अधिकारी या परिसरात तळ ठोकून होते। नष्ट करण्यात आलेला गांजा कोट्यवधी रुपयांचा होता। जिल्ह्यात धुळे आणि साक्री तालुक्यात बुधवारी सायंकाळी 1 तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर पिंपळनेर व नेर परिसरात गारपीटही झाली। यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। या उकाडीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले। धुळे शहरातील अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे बुधवारी सकाळी शहर पोलीस ठाण्याचे पथकाने स्फोट पंचनामा केला। यावेळी फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले होते। यावेळी फॉरेन्सिक टीमने हॉस्पिटलमधून औषधासह गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले। गेल्या वर्षाच्या अनुभवावरून यंदा भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी श्री एकविरा देवी यात्रोत्सवात CCTV सह विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता AI विषयक प्रशिक्षण देण्यात आले। सदर प्रशिक्षण नाशिक येथील प्रशिक्षक ज्ञान शहाणे यांनी दिले। रस्ते व परिवहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केलेल्या प्रयत्नाने जातोडे ते हिंगोली व हिंगोली शिंगावे ते शिरपूर पर्यंतच्या एकूण 5 किलोमीटर रस्ते काँक्रीट करण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। धुळे येथे अवधान MIDCतील डेमच्या काठावर एक ओनडकी प्रौढचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला। या प्रकरणी महाडी नगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। कल्पवृक्ष महू झाड आदिवासी बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। महू झाडांची फुले गोळा करून त्यापासून विविध पदार्थ तयार करून त्यातून आदिवासी बांधवांना रोजगार मिळत आहे। महू झाडाखाली पडणारी फुले वेचताना आदिवासी बांधव साक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सहभागाने कांदा खरेदी सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी साक्री तालुक्यातील व परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील दहिवत शिवारातील दोगेश्वर बायो फ्यूल कंपनीच्या बाजूला छापा टाकून अवैध स्पिरिटची तस्करी रोखली। पथकाने पिकअप वाहनामधील असलेले 18 ड्रममधून 2000 लिटर स्पिरिट जप्त केले। वाहनासह स्पिरिट असा एकूण 12.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। तसेच घटनास्थळी 3 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।